नमस्कार, मी सरिता कौशिक। तुमच्या हक्काच्या 0 आवर मध्ये स्वागत। आज महाराष्ट्रात दिवाळीची तयारी सुरू झालेली असली तरी गावोगावी आरक्षणाचीच चर्चा आहे। आज मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या आंदोलनासाठी महत्त्वाचा दिवस ठरला, कारण आज एका दिवसात आरक्षणासंदर्भात अनेक घडामोडी घडल्यात। मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली। आरक्षणासाठीच्या शिंदे समितीच्या बैठकीचं आयोजन झालं, तर राज्य सरकारचं शिष्टमंडळानं मनोज जरांगेंशी संपर्क साधला आणि उद्याच्या बैठकीचं नियोजन केलं। त्यामुळे उद्या मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ अशी बैठक होईल। याच संवादातून मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्या समन्वय दिसून येतोय आणि त्या समन्वयातून आरक्षणाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न दिसू लागलाय। दुसरी महत्त्वाची बातमी, मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीसोबतच राजकीय आरक्षण सुद्धा हवे, असे आज मनोज जरांगेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं। त्यावरूनच मनोज जरांगे आणि ओबीसी नेते असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, कारण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच भूमिका ओबीसी नेत्यांनी पुन्हा मांडली। मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत असतानाच पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीनं कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नसल्याचा निर्णय घेतला। त्याच विषयावरही आपण 0 आवर मध्ये सखोल चर्चा करणार आहोत। आक्रमक झालेले ओबीसी नेते, सगळीकडून होणारी वाढीव आरक्षणाची मागणी, मंत्र्यांमध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकी, अशा सगळ्या आघाड्यांवर सरकारसमोर पेच निर्माण झालाय। याच सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी मंत्री बच्चू कडू असणार आहेत। मात्र आज मनोज जरांगेंनी राजकीय आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हणाले ते आधी ऐकूया। आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना, हक्काचं, पण त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी। त्यांची नेमका विरोध कशाला आहे, आम्ही कसं काय सांगायचं? आमचं आहे ते आम्हाला मिळणारच आहेत। पूर्वीपासून ओबीसी असल्यामुळे सगळे हक्क आम्हाला त्याच्यावरचे मिळणार आहे, जे काय असतील ती राज्यावर केंद्रावर। नाही, आमचं हक्काचं आहे ना, का 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 कशामुळे हिरावायचं ते मग तसं सांगा तुम्ही। त्यामुळं आमचं जे ते आम्हाला मिळावं, राजकीय पण मिळावं, आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात। सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे। खरं तर मनोज जरांगेंनी राजकीय आरक्षण असा शब्द उच्चारला नाही, मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये राजकीय आरक्षणाचा उल्लेख होता। त्यावर जरांगेंनी जे उत्तर दिलंय त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, मराठ्यांना ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। मनोज जरांगेचा सरकारवर वाढता दबाव, वाढणाऱ्या मागण्या आणि त्याला सरकारकडून मिळणारा प्रतिसाद, त्यामुळे ओबीसी समाज मात्र दुखावलाय। आरक्षण अंकाचा आज दुसरा भाग बघायला मिळाला, तो मुंबईत हायकोर्टात। मराठा समाजाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका केली होती। त्या याचिकेत छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केलाय। एवढंच नाही तर खुद्द भुजबळ सुनावणी वेळी कोर्टात उपस्थित होते। ओबीसीला 27% आरक्षण देण्याच्या विरोधात बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली होती। त्यावर आता 3 जानेवारीला सुनावणी होणार आहे। याच सुनावणीनंतर राज्यातले ओबीसी नेते मात्र चांगलेच आक्रमक झालेत। एवढ्या 374-75 जाती आहे, याच्यामध्ये हे जर सगळी मंडळी आली तर कुणालाच काय भेटणार ना, म्हणजे ओबीसी तर संपलंच। म्हणून आम्ही म्हटलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, तुम्ही त्यांना वेगळं आरक्षण द्या। काय कायद्यात काय त्रुटी राहिल्या असतील मागच्या, तर त्या दुरुस्त करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढा। आम्ही त्या बाजूने मतदान सुद्धा केलं की द्या, त्यांना वेगळं द्या। आता आमची माहिती अशी आहे की सरसकट शाळांना मुख्याध्यापकांना कलेक्टरच्या माध्यमातून सूचना दिली गेल्या अशी आमची माहिती आहे।
आणि आता ज्या जुन्या नोंदी आहे तिथं पेनानं समोर जिथं मराठाची नोंद आहे तिथं समोर कुणबी लिहायचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे गावागावातल्या शाळामध्ये जे आहे तर असा कार्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे संपूर्ण सरसकट मराठा समाजाला जे आहे ते या कुणबी म्हणून दाखले दिले. तर हा जो कार्यक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याला आमचा विरोध आहे. मराठा राजकारण्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला सुद्धा ओबीसी मध्ये संविधानाच्या बाहेर ठेवलं. आमचं शोषण आतापर्यंत केलं. आमचा एक खासदार आमदार भटक्या विमुक्तांचा 4 कोटी लोकातला एकही बियाला निवडून येऊ देत नाहीत. आता ओबीसी मुळे आम्ही कुठंतरी पंचायत समितीला जिल्हा परिषदला निवडून येऊ लागलो. आता त्याच्याही ताटामध्ये माती घालण्याचं काम कुणब्याच्या नावाने मराठा कुणबी म्हणून जे येत आहे चुकीचं आहे. मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र गेल्या 2 महिन्यात याच लढ्याला मनोज जरांगेच्या रूपानं एक अराजकीय नेतृत्व मिळालंय. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण दृष्टिक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारनं एकीकडे कुणबी दाखले तपासणी सुरू केली आहे तर दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचीही तयारी केली आहे. आज राजकीय आरक्षणावर बोलत असतानाच मनोज जरांगे ओबीसी नेत्यांवरही बरसले. राज्यात ओबीसी नेत्यांचाच दबाव असल्यानं आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही असा आरोप मनोज जरांगेंनी केला. पूर्वी आमचे पुरावे दडपून ठेवले होते असं जरांगे म्हणाले. मात्र जरांगेंचा हा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी खोडून काढलाय. त्यांच्या एखाद्या गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे हे फक्त नेत्यांच्या मनात आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे. पुरावे असले तरी काय झालं 30-40 वर्षापासून या ओबीसीच्या नेत्यांचा दबाव सरकारवर होता. त्यामुळे आमचे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं. आता पूर्ण मराठा समाज एकजूट झाल्यामुळं स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी म्हणून ते दडपण पूर्ण सरकारवरचं उठलं आहे. आणि सरकारसुद्धा कायदा सोडून काम नाही करत. सरकारसुद्धा जे मिळतंय ज्यांचे पुरावे येतं त्यांना द्यायला लागले. याचा अर्थ सगळा मराठा समाज महाराष्ट्रातला ओबीसी ते आणि सरकार जे खरं आहे ते करायला लागले. कोणी कुणाचं आरक्षण दाबून ठेवलेलं नाहीये. नोंदी शोधण्याचं काम हे वैयक्तिक आहे, सरकारचं नाही आहे. आता यांच्या आंदोलनामुळे ते सरकारने आपल्या अंगावरती घेतलं, सामूहिक घेतलं. बाबा आता ज्या 15,000 नोंदी सापडल्या, मी तर असं म्हणतो की त्या 15,000पैकी 10-12 हजार लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतलेला आहे ओबीसीचा. बॅकलॉगचा इथे प्रश्न उद्भवत नाही. स्वतःची कागदपत्र स्वतःला शोधावी लागतात. ती तुम्ही एवढे दिवस शोधली नाही, त्याच्याकरता सरकार दोषी नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा मार्ग खडतर आहे. त्यातच जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते. त्यामुळे सरकार प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकताना दिसते. त्यावरच 0 आवरमध्ये प्रश्न विचारला होता. त्याला तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहायला आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठ्यांना ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? यावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत सोशल मीडियावर ते आपण बघूया. यूट्यूबवरून सुखदेव बाड, कारण गुणवत्ता हेच आरक्षण, देश विकासासाठी प्रत्येकाचं हेच हवं मिशन. यूट्यूबवरून प्रसाद माने म्हसवड, मराठ्यांना मुख्य आरक्षणाची गरज ही आर्थिक, शैक्षणिक आणि शासकीय नोकर भरती या कामासाठी हवी आहे. राजकीय आरक्षण नकोच. यूट्यूबवरून श्रीनिवास स्वामी, ऑलरेडी मराठा समाजाचे एवढे सरदार बसलेत, आमदार खासदार बनलेत, तरीही रिझर्वेशन कशाला? एक्स वरून रोहित राजपूत, एकदाच आरक्षणाची 50% मर्यादा वाढवून जे आरक्षण मागतात त्यांना आरक्षण द्या, पण एकच अट घाला, जे आरक्षणाचा लाभ घेतील भविष्यात कुटुंबातील सदस्यांना परत तो मिळणार नाही. एक्स वरून संतोष कांडसे, कुणाचं मागत नाही, मराठा स्वतःच्या हक्काचं मागतो आहे, आमचं आहे ते द्या. एक्सवरून अमोल काते, सर्व आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या. फेसबुकवरून चैतन्य प्रकाश, सहमत असून नसून उपयोग नाही, कोर्ट काय निर्णय देणार ते महत्त्वाचं आहे. राजकीय दृष्ट्या बलशाली समाज राजकीय आरक्षणासाठी कसा पात्र होणार?
फेसबुकवरून मिलिंद पाटेकर, महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार कोणत्या समाजाचे आहेत, एकदा जरांगेंनी अभ्यास करावा. फेसबुकवरून संतोष चिंदरकर, मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती नाही, त्यामुळे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यायलाच हवे. इंस्टाग्रामवरून सुरेखा मुंढे, स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा समाज आणि धनगर समाजाला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. इंस्टाग्रामवरून धनंजय जाधव, आरक्षण कायम टिकणारं पाहिजे, आपला एवढा मोठा समाज, काय गरज आहे कोणत्या प्रवर्गात बसायची, आपण स्वतंत्र मराठ्यांचं आरक्षण घेतलं पाहिजे. इंस्टाग्रामवरून दुर्गेश पाटील, हो मिळालाच पाहिजे कारण कुणबी नोंदी सापडत आहेत. मनोज जरांगेंचं दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सुरू झालं होतं तेव्हा राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन भरकटतंय की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अशा वेळी मनोज जरांगेच्या भूमिकेकडे लक्ष होतं. राज्यभरात अनेक नेत्यांना गावबंदीचा सामना करावा लागत होता. अशा वेळी माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आणि मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या शिष्टाईला यश आलं आणि जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू. ते आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. आपण जाऊया. बच्चू भाऊ, तुमचं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. खरं तर पहिल्यांदा झिरो आवरमध्ये मी आपलं अभिनंदन करते. मनोज जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यात आपला जो सहभाग होता तो अत्यंत मोलाचा होता. मात्र अजूनही आता जमिनीवर जे काही होत होतं तो वाद शमलाय, मात्र मंत्रिमंडळात तो वाद गेला असं आपल्याला वाटतंय का? नाही, आता ते जाणारच आहे. काय झालं का, एकंदरीत मला असं याचं नवल वाटते का मराठा हा कुणबी नाही तर मराठा कोण आहे हे प्रश्न शोधले पाहिजे, याचं उत्तर शोधलं पाहिजे. आता आपण म्हणतोय मराठा कुणबी नाही, तर मग मराठा कोण आहे हे तर ठरलं पाहिजे ना. विदर्भातला मराठा कुणबी येतं, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी होतोय, कोकणातलाही मराठा कुणबी असतं आणि मराठवाड्यातला मराठा मात्र कुणबी नाही आहे. हे अफलातून कारभार आहे. म्हणजे कशा पद्धतीनं त्याला वेगळ्या भूमिका देऊन आपण आपली पोळी शिजवायची हा जो प्रयत्न सुरू आहे तो थांबवला पाहिजे. मला एक सांगा, नोंदीशिवाय लोक आता त्यांनी काही सांगितलं का टीसीवर तुम्ही नाव चेंज करत आहे कलेक्टरच्या मार्फत, हे चुकीचं आहे ना. निजामशाही रजिस्टर आपल्याकडे आहे, त्या निजामशाही रजिस्टर मध्ये ती जे मोड लिपी आहे त्या मोड लिपीतले आपण दप्तर पाहतो आणि त्याच्यात जर कुणबी भेटला तरी तुम्ही त्याला कुणबी देऊ नका, हे तर मला वाटतंय हा तर अन्यायच आहे. म्हणजे कुणबी असून कुणबी देऊ नका असं म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे तुम्ही पण सरसकट मराठा समाजाला कुणबी असं आरक्षण मिळावं या बाजूने आहात असं म्हणायचं का? कारण शेवटी वाद जो आहे तो सरसकट या शब्दाला घेऊन आहे. आणि आता शिल्लक किती आहे तुम्ही सांगा. महाराष्ट्रात सगळे जिल्हे झाले 4-5 जिल्ह्यामध्ये 50 लाख कुणबी असेल, मराठी असेल. 50 लाखामध्ये जास्तीत जास्त नोकरीसाठी पात्र जर पकडले तर मोठ्या मुश्किलनं 10-15 हजार निघेल. म्हणजे हा मला वाटतं याच्यापेक्षा नोकरीवर बॅन आणलं पाहिजे. एका घरी 6 लोक नोकरीवर आहे. जसं सिलिंग आणलं आपण का 50 एकराच्या वर जमीन लागणार नाही, तसं सिलिंग आणा ना. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. अशा पद्धतीनं विचार फारसा होत नाही. बोला. मला वाटतं त्याच्यावर आपण सिलिंग आणलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट का आज आपण नोकरीचं आरक्षण का मागतोय, कारण आम्ही शेती डुबलो, आम्हाला शेतीमध्ये काही भेटलं नाही. मजुरी म्हणून म्हणतो आपण, मजुरी काही भेटत नाही. देशामध्ये शेतकऱ्याची संख्या 65 ते 70% आहे आणि मग बजेटमध्ये 10% आहे. बजेट जेव्हा होतंय म्हणून आमचं म्हणणं आहे का सगळा शेतकरी समाज हा प्रत्येक जातीत आहे. 75% आहे. शेतकरी जर उखरून काढला तर प्रत्येक जातीमध्ये 75% सापडतं. मग शेतकरी सुखी झाला असता तर नोकरीचं आरक्षण कोणी मागितलंच नसतं. म्हणजे आम्ही
अयशस्वी ठरले सगळे राजकीय पक्ष. आज पुन्हा त्या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि आर्थिक आरक्षण शेतकऱ्याला दिलं पाहिजे. आमची जेवढी संख्या आहे तेवढी आमची भागीदारी असली पाहिजे बजेटमध्ये. बजेटमध्ये काय आलंय, सगळ्या समाजाचं तिथं शेतकरी म्हणून आम्हाला जेव्हा पाहिलं जातं तेव्हा झिरो आहे. जसा तुमचा झिरो आवर आहे तसाच शेतकऱ्याचं पण बजेटमध्ये झिरो आहे. 10% शेतकऱ्याचं कसं चांगलं होईल. अमेरिकेनं कायदा केला का शेतकऱ्याला बजेटमध्ये किमान जे काही रक्कम आहे 37-40% ते असलीच पाहिजे आणि इथून 50 वर्ष ते बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे असा कायदाच केला. तो कायदा आपणही भारतानं स्वीकारला पाहिजे आणि जाती जातीतले भांडणं कमी करून शेतकरी म्हणून जर सुखी झाला तर देश सुखी व्हायला वेळ लागला. खरं तर 0 आवर या शब्दाचा मुळातच अर्थ हा आहे बच्चू भाऊ की जिथं तुम्ही कुठलीही चर्चा, कुठल्याही वेळी, कुठलाही स्ट्राईक, कुठलंही मिलिटरी ऑपरेशन करू शकता अशा पद्धतीचा आम्ही हा शो सुरू केलेला आहे. मात्र आज अजून एक महत्त्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ती कार्तिके चा जो कार्यक्रम असतो, पूजा असते, त्यावेळेला पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्री जात असतात. आज मात्र उपमुख्यमंत्र्यांना येऊ द्यायचं नाही, दोन्हीपैकी एकाही उपमुख्यमंत्र्याला आमंत्रण द्यायचं नाही असा निर्णय शेवटी मंदिर समितीला घ्यावा लागलाय. आज आंदोलनं थांबलेली आहेत. एकंदरीत आपल्याला काय वाटतं ह्या निर्णयाबद्दल, आपण काय म्हणाल? मला असं वाटतं का आता आपण 2 काय 3 महिने दिले आहे तोपर्यंत शांततेत सरकार काय निर्णय घेते त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही एक सांगा का जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे आणि नंतर सीएम न घेतलेल्या भूमिकेमुळं आज नको ते आपण ते दाखले पाहत आहोत. इतक्या वर्षानंतर हे यश आलेलं आहे. कुंभी होते तरी ते कुंभीत ओबीसीत येत नव्हते. हा गेल्या 75 वर्षाचा अन्याय त्या मराठ्यांवर आहे. मराठे म्हणून राज्यकर्ते मराठे होते, लढणारे मराठे होते. महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलंय मराठा म्हटलंय 18 पगड जातीचे लोक. इव्हन महात्मा ज्योतिबा फुलेनं हे म्हटलं ओबीसी मराठे धनगर हे भाऊच आहे आणि आपसात भांडून चालणार नाही. तर या सगळ्या मिळून ओबीसीचा कोटा देशामध्ये 52% आहे आणि भेटतं 27%. एक तर त्याच्यामध्ये वाढ केला पाहिजे आणि मराठे कुंभी असून सुद्धा त्यांना दाखले देऊ नये असा निर्णय घेतला तर मला वाटतं गावागावात जातीच्या भानगडी निर्माण होईल आणि पुन्हा महाराष्ट्र जातीवर पेटू नये याची काळजी मला वाटतं सगळ्या राजकीय नेत्यांना घेणं गरजेचं आहे. कारण आरक्षणासोबतच हा देश, खरं तर हा राज्य हे शांततेत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मुंबईवरचे भांडणं जर गावात गेले तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल आणि म्हणून वक्तव्य करताना जे सत्य आहे त्यावर सत्य बाजू घेतली पाहिजे. नक्कीच अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा खरं तर तुम्ही मांडलाय ज्यावर प्रत्येकानं, म्हणजे प्रत्येक नागरिकानं, मतदात्यानं, राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी, सगळ्यांनी विचार केला पाहिजे असा हा महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलाय. जाता जाता मी आपल्याला एकच अजून प्रश्न विचारते बच्चू भाऊ, तुम्ही त्या वाटाघाटीत होता, खरंच तुम्हाला वाटतं का या मिळालेल्या 2 महिन्यात आरक्षण देणं शक्य होणार आहे सरकारला? नाही, 2 गोष्टी आहे. कसं आहे का असं आपण निगेटिव्ह भावना घेऊन नाही चालेल. एक तर किती नोंदी आपल्याला सापडतं, किती कुंभी प्रमाणपत्र किंवा नोंदी सापडतं तो एक अलग विषय आहे आणि कोर्टामध्ये जे केस आहे त्यामध्ये आपण मजबूतपणे समोर जर गेलो तर मला वाटतं यामध्ये चांगलं यश या सगळ्या मागणीबाबत येणार आहे आणि ती मागणी पूर्ण होईल आणि 75 वर्षाचा वनवास मराठ्याचा संपेल. धन्यवाद बच्चू भाऊ, तुम्ही एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आलात आणि आपली मतं आमच्याशी शेअर केलीत. आणि आता वेळ झाली आहे आपल्या पोलचा रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मराठा समाजाला ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळावं मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? एकूण 45,000 मतं आपल्याला यूट्यूबवर आली आहे. 67% लोकांनी होय म्हटलंय, 33% नाही म्हटलंय. एक्सवर एकूण 3,000 मतं, 48% होय म्हटलंय, 52% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं,
69% लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही. फेसबुकवर एकूण 3000 मतं. 48% होय म्हटलंय, 52% नाही. लोकशाहीत संख्येला, आकड्यांना महत्व आहे, बहुमताला महत्व आहे. फक्त एका मतानं इथं सरकार जातात, कट्टर विरोधक एकत्र येतात, अशक्यप्राय वाटणाऱ्या जोड्या जुळतात. इथे मतं मिळवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आपल्या समोरच्या मतांचं विभाजन करण्याला आहे. राज्यातील मराठा समाजाची नाराजी कुणालाच परवडणारी नाही. त्यामुळे सगळे राजकारणी एकतर बोलणं टाळतायत किंवा अत्यंत सावध प्रतिक्रिया देत आहेत. या आंदोलनामुळे मनोज जरांगेंसारखा सिच्युएशनल लीडर राज्याला मिळाला. काही नेत्यांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नही केलेला दिसला, पण त्याचं कुणाला नवल वाटलं नाही. जालन्यातील उपोषणापुढे, आंदोलनापुढे, सामान्य मराठा समाजाच्या रेट्यापुढे सगळं सरकार झुकल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे इतर समाजात अस्वस्थता पसरली नसती तरच नवल. अशा वातावरणात छगन भुजबळांनी जोखीम पत्करली. ओबीसी समाजाच्या अस्वस्थतेला, भावनांना शब्द दिले, आवाज दिला. खरं तर हा वाद चिघळावा असे वाटणारे काही समाजकंटकही असतील, पण महत्वाच्या नेत्यांनी मॅच्युरिटीनी परिस्थिती हाताळली तर तणाव वाढत नाही हे आपण पाहिलंय. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचं असेल ते मिळावं, पण ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी भावना ओबीसी समाजाला वाटते. हा विषय एवढाच संपणारा नाहीये. आपण सर्वांनी अफवांना बळी न पडता, चिथावणीला बळी न पडता शांतता राखावी, एकमेकांना समजून घ्यावं, संवादातून प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. नागरिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. आजच्या बैठकीत धनगर आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय झाला. धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार लवकरच शक्ती प्रदत्त समिती गठीत करणार आहे. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद रंगलेला असताना दुसरीकडे आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या धनगर समाजाला खुश करण्याचा हा सरकारचा प्रयत्न. याशिवाय ओबीसींमध्ये सरसकट मराठ्यांना आरक्षण नको म्हणून आवाज उठवणारे मंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बैठकीच्या निमित्तानं एकमेकांसमोर आले. त्यामुळे या बैठकीत काय घडणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भुजबळांनी एकत्र येत सरकारमध्ये विसंवाद नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आणि ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून यावेळी भुजबळांनी ओबीसी मधून मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबतही शंका मांडल्या. तर मराठा नेत्यांनी राज्यातील परिस्थिती कथन केली. बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तसंच महायुतीत विसंवाद असल्याचं चित्र बाहेर जनमानसात जाऊ नये यासाठी मंत्र्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. इकडे मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीत वातावरण तापलेलं असताना तिकडे पंढरपूरमध्ये देखील मराठा आरक्षणावरून गरमागरमी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे कार्तिकी पूजेला उपमुख्यमंत्र्यांनी पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र आजच्या मंदिर समितीच्या बैठकीत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला बोलावू नये अशी भूमिका घेतली. या विषयावरच आम्ही एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मराठा आंदोलनामुळे कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण न देणे हा निर्णय पटतो का? तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं होतं होय किंवा नाही मध्ये.
यावर्षी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठुरायाची शासकीय महापूजा कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. संतापलेल्या मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. कार्तिकीला विठुरायाची महापूजा करणार कोण? मराठा समाजाची नाराजी, उपमुख्यमंत्र्यांना प्रवेशबंदी, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देण्याचा मंदिर समितीचा निर्णय. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशी राज्यातली अनेक वर्षांची प्रथा. मात्र मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपमुख्यमंत्र्याला पूजा करू देणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. त्यामुळे पेच निर्माण झालाय. मंदिर समितीच्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही मंत्री, आमदार, खासदाराला आरक्षण मिळेपर्यंत पंढरपुरात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला. 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना आषाढी पूजेला बंदी करत येऊ देण्यात आलं नव्हतं. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा देण्यात आला. 2018ला माहिती आहे ना, ह्याच्यानंतर इतकं वाईट परिस्थिती होईल झालं बघा. ह्याच्यानंतर एवढी वाईट परिस्थिती होईल की बस आम्हाला काही देणं देणं नाही. तुम्ही आरक्षण देतो म्हणता, आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये ही पूजा होणार नाही. ह्यापूर्वीही मुख्यमंत्र्याला सकल मराठा समाजाने अडवलेलं आहे आणि ती पूजा होऊ दिलेली नाही. त्याच पद्धतीनं आम्ही ही पूजा होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं त्यांना लेखी पत्रव्यवहार करत आहोत. जरी ह्या मंदिर समितीने जर आता निमंत्रण दिलं तर ह्या उद्याच्याला जी काही घटना घडेल हिंसक, त्याला सर्वस्वी जबाबदार मंदिर समितीचे सदस्य, सहअध्यक्ष आणि पोलीस प्रशासन हे सर्व राहील. आमच्या समाजाला आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावं. आम्ही त्यांचं, त्या मंत्र्याचं, त्या आमदाराचं ज्याच्या हस्ते तुम्ही पूजा करताल त्याचं आम्ही फुलं टाकून स्वागत करू. आमचं आरक्षण मिळेपर्यंत जी आम्ही बंदी पुकारलेली आहे त्या अनुषंगानं कुठल्याही मंत्र्यानं, आमदारानं किंवा पालकमंत्र्यांनी करू नये. मराठा समाजाच्या या भूमिकेनंतर आता मंदिर समितीने सावध पवित्रा घेत कोणालाच पूजेचं निमंत्रण देणार नाही. सरकारनं काय तो निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली. मराठा समाज आज येऊन निवेदन देऊन गेलेलं आहे की यावेळेस किंवा याचा संपूर्ण निकाल होईपर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही मंत्र्याला व पुढाऱ्याला आम्ही येऊ देणार नाही. आम्ही ही गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कानावर आणि विधी व न्याय विभागाच्या कानावर आजचा त्यांचा जो निरोप आहे आम्ही तो निश्चितपणे घालू. याआधी राज्यात 2 उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा करणार कोण असा प्रश्न होता. याआधी अजित पवारांनी 2021 मध्ये कार्तिकीची महापूजा महाआघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून केली होती. 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उपमुख्यमंत्री म्हणून पूजा केली. राज्याला उपमुख्यमंत्री नसताना मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांच्या हस्ते आजवर कार्तिकीची पूजा होत आहे. 2014 ते 2019 दरम्यान फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील यांनी शासकीय महापूजा केल्या होत्या. मात्र यावर्षी राज्याला 2 उपमुख्यमंत्री असताना कार्तिकीला एकालाही निमंत्रण न येण्याची नामुष्की आली. महापूजेसाठी उपमुख्यमंत्री आले तर त्याचा फटका गोरगरीब वारकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम असताना कार्तिकी यात्रा शांततेत पार पाडण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आता विठुरायच सरकारला काय मार्ग दाखवतो याची उत्सुकता आहे. सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर. कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. पण आताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे 2 उपमुख्यमंत्री असल्याने आमंत्रण कुणाला द्यावे या पेचात मंदिर समिती सापडली होती. त्यासाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाचा सल्ला देखील मागवण्यात आला होता. मात्र मराठ्यांच्या संतापापुढे झुकलेल्या मंदिर समिती पुढील आता शासकीय पूजेचा पेच सुटल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली असली तरी आम्ही पंढरपूरमध्ये मंत्री, आमदार, खासदार यांची बंदी उठवलेली नाही
आधी आरक्षण देऊन तुम्ही पूजेला आल्यास आम्ही फुले टाकून स्वागत करू, मात्र बळाचा वापर करून आल्यास आम्ही येऊ देणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आंदोलनामुळे कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण न देणे हा निर्णय पटतो का? यावर पहिली प्रतिक्रिया आपण बघूया एक्सवरची सिद्धार्थ यांची. देवस्थानांनी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवावे, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देणे हा चुकीचा पायंडा आहे, राज्याच्या प्रमुखांना आदरानं बोलवावे. एक्सवरून दत्तात्रय कोरडे, एकदम झकास निर्णय. एक्सवरूनच कल्याण वराड मारे, यापुढे कोणत्याही मंदिरात राजकीय नेत्याच्या हस्ते पूजा केली जाऊ नये. यूट्यूबवरून विशाल गायकवाड, मनात भक्ती असेल तर आमंत्रणाची वाट पाहू नका. यूट्यूबवरून रत्नाकर, एखाद्या संघटनेला घाबरून निर्णय घेणे चुकीचे आहे. फेसबुकवरून अमोल शिंगटे, अतिशय योग्य निर्णय. फेसबुकवरून माणिक पाटील, महाराष्ट्रातील जनतेला निर्णय पटतोय, एका वारकऱ्याला महापूजेची संधी द्यावी. फेसबुकवरून अप्पासाहेब परसराम जाधव, मराठा समाजाचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे, अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांच्या हस्ते महापूजा नकोच. इंस्टाग्रामवरून स्वप्नील पाटील, या राजकारणी लोकांना आरतीचा मान देण्यापेक्षा जरांगे पाटलांना द्या. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी आपण जाऊया, मात्र त्याआधी एक अपडेट देते. मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी पंचांग घेऊन बसलो नाही, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंतांनी केलंय. तानाजी सावंतांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटलांनी पलटवार केलाय. तानाजी सावंतांना पैशाची मस्ती असल्याची टीका जरांगेंनी केली आहे. मराठा आरक्षणाचं वादळ अचानक का उठलं असा सवाल तानाजी सावंतांनी विचारला. त्यालाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. तानाजी सावंतांना कुठलं वादळ दिसलं असा प्रतिसवाल जरांगेंनी केलाय. त्यामुळे आधीच भुजबळ विरुद्ध जरांगे असा सामना सुरू असताना आता तानाजी सावंत विरुद्ध जरांगे असाही सामना सुरू झालाय. तुर्तास मात्र वेळ झालीये पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा मी तुम्हाला आम्ही विचारलेला आजचा दुसरा प्रश्न काय ते सांगते. मराठा आंदोलनामुळे कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण न देणे हा निर्णय पटतो का? एकूण 10,000 मतं यूट्यूबवर. 77% होय म्हटलंय, 23% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. स 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. एकूण 70% लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही. एक्सवर बघूया. %65% लोकांनी होय म्हटलंय, 35% नाही. लोकशाहीत वादविवाद होत राहणार, मतमतांतर होत राहणार, मतभेद होत राहणार. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं, नेत्यांना गावबंदी करणं इथपर्यंत सुद्धा रोष आपण एक वेळ समजून घेऊ शकतो. पण जो सर्वांचा देव त्या सावळ्या विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यापासून, त्याची पूजा करण्यापासून रोखणं, तेही अशा वेळी जेव्हा मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. फक्त साखळी उपोषणच चालू राहील अशी घोषणा केली आहे. त्यातच आज त्यांनी राज्य सरकार आरक्षणाची प्रक्रिया जलद गतीनं करतंय याबाबत समाधान व्यक्त केलंय. असं असताना ज्या देवळाची दारं उघडी करण्यासाठी कैक पिढ्यांनी संघर्ष केला, ज्या संघर्षाला एक वेगळा इतिहास आहे, इतिहासात वेगळं स्थान आहे, अशा संघर्षानंतर आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेला छेद देत आपण देऊळबंदी, दर्शनबंदी करणं योग्य आहे का, हा प्रश्न
आपण स्वतःला विचारून पाहायला हवा. धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म नकोच, किंवा जितका कमी तितका चांगला. सरकारवर नाराजी रोष जरूर व्यक्त करा, पण त्यापासून देवा धर्माची ठिकाणं, त्यातही विठ्ठलाचं मंदिर तरी दूर ठेवावं अशी अपेक्षा केली तर ती चुकीची ठरेल का? सत्य असत्याशी मन केलं ग्वाही, मानियेले नाही बहुमता. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. भाजपमध्ये गेल्यापासून शांत झोप लागते असं वक्तव्य काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. आता भाजपसोबत सरकारमध्ये गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी याच्या अगदी उलट वक्तव्य केलंय. मला झोप लागत नाही असं मुश्रीफ म्हणाले. अर्थात मुश्रीफांचा मुद्दा वेगळा होता. ऊस दरासाठी राजू शेट्टींनी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलंय. त्यामुळे कर्जाचा मोठा डोंगर कारखान्यांवर उभा राहिलाय असं मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. कारखान्यांना बँकेनं कर्ज दिल्यानं आपल्याला झोप लागत नाही असं मुश्रीफ म्हणतायत. नेमकं काय म्हणालेत मुश्रीफ पाहूयात. यापूर्वीच आम्ही राजू शेट्टींना सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने हे सगळ्यात एक रकमी FRP देणारे कारखाने आहेत. सगळ्यांची FRP ही सगळ्यात जास्त असते आणि एक रकमी FRP काढल्यामुळे त्यांचा फार मोठा कर्जाचा बोजा पडलेला आहे. 3-4 महिन्यापूर्वीच साखरेचे दर थोडे वाढलेले आहेत आणि आपण FRPचा कायदा पाळत असू, एक रकमी विना कपात आणि प्रॉफिट शेअरिंगचा सुद्धा कायदा जर पाळत असू, तर दरवेळेला साखरेचे दर वाढले म्हणून असं आंदोलन करणं हे काही योग्य नाही. आता कर्नाटक, सांगली, सातारा आमच्या सीमेवरचे जिल्ह्याचे सगळेच कारखाने सुरू झालेले आहेत आणि 29-2800 रुपयेनं तिकडं आता ऊस चाललेला आहे आणि आमच्या जिल्ह्यातले कारखाने आंदोलनामुळे बंद आहे. शेवटी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून कारखान्यावरची कर्ज एवढी वाढलेली आहेत, मला आधी झोप सुद्धा लागत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.